नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे मा बरे वान माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज आपण इलो असतो गडिंग्लज तालुक्यातील कुमरी या गावी आणि आज आपल्यासोबत कुमरी गावातले वेदांत म्हणा असत वेदांत सर ते आपण सांबरे गावात फिरताना भेटलेले बघा, पहिलेच फर्स्ट टाईमला तेच असं ते. आणि ह्यांच्या बोलण्यावरनं आणि नवदीप सर आपले नवदीपांना त्यांचा पण कुमरीच गावात त्यांच्या दोघांच्या म्हणण्यानुसार आणि भरपूर सारे सबस्क्रायबर असतात आपले कुमरी गावातले. त्यांच्या सगळ्यांच्या बुलाव्यानंतर आपण आज कुमरी गाव फिरणार असू. तर भरपूर पाऊस असा बघू शकतात, खतरनाक आज सकाळपासून पाऊस पडता, पण काय करतालात काम आता करू कदा आपण. तर आज आपण कुमरीगाव फिरणार असू. ही कुमरीगावची कमानी असं बघू शकतात आपण. कुमरीगावच्या बरोबर गाव सुरू होतात ह्याच ठिकाणी असू. तर ह्यासाठी ना नेसरी रोडला ना महादेव मंदिर आणि एक झाड आहे पुरातन, दोन अशी स्पॉट असा बघण्यासारखे, ते तुमका आज दाखवूया. मग त्यानंतर आपण गावात जाऊया. गावात मंदिर शाळा त्यानंतर धरण पण असतात, सगळं दाखवूया तुमका. तर आज आपल्यासोबत आनंद सर पण असत आणि वेदांत पण असत. तर दोघांसोबत आपण मस्त फिरायला आणि तुमका पण फिरवूया. चला मंडळी, आता आपण ना त्या झाडाकडे पोचलेलो असो. होऊ शकतात किती मोठा झाडा, भला मोठा, आणि चिंचेचं झाड आहे हा, आणि भरपूर जुना झाड आता, आणि झाड आहे देवाचं झाड मानला जातं आता. तर बघूया आपण जरासं पाण्यातनं जाऊया. हे बघा किती मोठा बघू शकतात, खोड बघू शकता ती किती मोठी आहे त्याची. मस्तपैकी असं एक ओढं येता, त्या ओढ्याच्या हयता आणि त्यासाठी मंदिर आहे ना, दिसतात आम्हाला दाखवते. ह्या बघा, यासाठी महादेव मंदिर जाऊया आपण. तर मंडळी आपण त्या मंदिराकडे आता पोचलेलो असू, महादेव मंदिराकडे. हे असं गेट जाण्यासाठी. आणि हे बघा मंदिर, ह्या मंदिर आत्ता बांधकाम केल्याने पण ह्या मंदिर पुरातनच असं जुना मंदिर आणि जुना मंदिराचे अवशेष पण काय काय असत ते पण तुमका दाखवूया. आणि हे महाशिवरात्र पण मोठ्यानं होता. तर चला वर जाऊया, तुमका दर्शन घेऊया, दर्शन घडवूया तुमका, आणि मग बघूया जुना काय काय आता तुमका दाखवूया. चला, बघू शकता आपण मंदिराकडे पोचलेलो असू. श्री लिंगेश्वर मंदिर कुमरी. आणि यासाठी बघू शकतात विरगळ शिळा असत, बघू शकतात जुना ज्या मंदिर होता छोटासा होता, ते का आता मस्तपैकी बांधल्याने आणि भारी केल्याने आता बघू शकता मस्तच. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि मंदिरच्या ह्या बाजूक ना जुनी अवशेष असत, बघू शकतात. हे बघा नंदी पिंड वगैरे ह्यासाठी मस्तपैकी शांत वातावरण. आता पावसा म्हणून जरा चिडचिड वाटता, पण भारी आहे यासाठी. मंदिराच्या ह्या बाजू बघू शकतो गणपती आणि यासाठी कोणती तरी देवा. तर आपण आता नेक्स्ट स्टॉप कुठला, नेक्स्ट स्टॉप कुठे जाणार? बस स्टॉप आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मग शाळा. तर आपण आहे ना आता जाणार असू पुढे गावात. तर चला जाऊया. तर मंडळी बघू शकतात आता आपण लालपरीचं दर्शन झालेला. तर मंडळी आता आपण जातो गावात, आणि जाता जाता आपण लालपरी दिसली, मस्त वाटला, भारी वाटला. आणि जाऊया आता आपण गावात आणि गाव दाखवूया तुमका, आणि गावातले काय काय स्पॉट असतात ते पण दाखवूया तुमका, म्हणजे ठिकाणा. चला. तर मंडळी बघू शकतात ह्या असा त्यांच्या गावातला बस स्टॉप. आणि हे बघा नवदीपांना जातात नेसरीत जाणार तर ये लगेच जाऊन ये. तर मंडळी नवदीपांना नेसरीत जातात, जाऊन येऊ दे त्यांना. तर आता आपण चला जाऊया गावात. इलू गाव फिरूया आपण आता मस्तपैकी. या त्यांचा बस स्टॉप मंडळी. आता आपण थोडासा पुढे इलू आणि आहे ना मस्तपैकी ठिकाणा, म्हणजे बघू शकतात ह्यासाठी शाळा यासाठी ग्रामपंचायत झाली, आणि यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, म्हणजे तिन्ही पण एका ठिकाणी भेटला मस्तचा. तर पहिला आपण ग्रामपंचायत दाखवूया तुमका. हे बघा बाहेरच दाखवूया का आता, का आतमध्ये जायची गरज नाही. हे बघा ही ग्रामपंचायत त्यानंतर ही विद्या मंदिर कुमरी, तालुका गडिंग्लज, होऊ शकतात. मस्तपैकी शाळा सरस्वती मातेचं पण मूर्ती शाळेकडे. तर आता आपण जाऊया मंदिरात. चला. तर म्हणजे आतमध्ये काय नको जाऊया, आधीच भिजून वल्लो झालो आपण, त्यामुळे भायनाथ प्रभूषा विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंडळी आता मस्तपैकी दर्शन आपण भायनाच घेतलो, कारण बोलले असू त्याच आधीच
त्यामुळे आतमध्ये तर काय जाऊ नाही. आणि आता आपण पुढे जाऊया. वेदांत सर, आता आपण काय पुढे बघणार? मंदिर आणि हनुमान मंदिर. तर म्हणजे आता आपण हनुमान मंदिराचं हनुमान मंदिर बघूया. त्याचं असं खाली या. तर चला जाऊया. तर मंडळी, आता आपण पोचलो असं बघू शकता हनुमान मंदिर आणि नवनाथ मंदिरकडे. बघू शकतात ही आहे छोटी छोटी मंदिरं असतात. त्यानंतर यासाठी हनुमान मंदिर असतात. यासाठी सगळं असं गाव मस्तपैकी. तर बघू शकतात हे असं हनुमान मंदिर बघू शकतात मस्तपैकी. जुनी मूर्ती असा हनुमानाची. आणि यासाठी बघू शकतात. आणि हे आपलं नवनाथ मंदिर. तर सध्या लॉक आता, त्यामुळे आपण आता त्याचं पण बाहेरच दर्शन घेऊया. तसं पण आपण आतमध्ये गेलोच नसतो, भिजलो आधीच आणि आतमध्ये जाण्याच्या कंडिशनमध्ये नाही आपण, त्यामुळे होऊ शकतं. तर म्हणजे आता आपण आहे ना गणपती बघण्यासाठी जाऊया. गावात गणपती मूर्तिकार असतात, त्यांच्याकडे जाऊया, गणपती बघूया. म्हणजे आता आपण पोचलेलो असू गणपतीच्या चित्रशाळेकडे. तर बघू शकतात हे थोडेफार गणपती असतात आणि त्यासाठी गणपती असतात. बघू शकतात हे असे गणपती असतात आणि हेच आपले मूर्तिकार असतात. काका, नाव कसं तुमचं? नामदेव सुतार. ओके, भारी आहेत गणपती. बघू शकतात प्लॅस्टरचे ना, प्लॅस्टरचे गणपती असतात. म्हणजे आपण आतमधले बघून येलो गणपती. आता याच्या वर जाऊया आणि वरचे बघूया. हे बघू शकतात गणपती, यासाठी कलर काम केलेलं गणपती हा. तर म्हणजे आता आपण गणपती वगैरे बघितलो. आता आपण जाऊया हायस्कूलकडे. हायस्कूल नंतर आपला धरण, लास्ट स्पॉट. हे बघा मस्तपैकी सगळी लोक अशी बसून असतात आहे. भारी वाटतं अशी चर्चा करणार, वेगळीच मजा. आणि या असल्या सगळ्या तुमका गावाकडे बघू गावातला. चला जाऊया. तर म्हणजे आता आपण पोचलो असं हायस्कूलकडे बघू शकतात. हे असा कुंभरी गावचा हायस्कूल, श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय कुंभरी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. बघू शकतात आणि किती मस्तपैकी वातावरण आहे. यासाठी निसर्गरम्य, भारी, एक नंबरच. अशा वातावरणात शाळा शिकणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे. भारी, मस्त वाटला. तर आता हायस्कूलच्या बाजूकच बरोबर डॅम हा, म्हणजे तलाव, धरण. तर जाऊया आपण बघूया. चला तुमका दाखवूया. तर म्हणजे आता आपण डॅमकडे जातो हा. रस्त्यात बघा पाणी कसं आईला, पावसात कसं चालू हा. मस्तपैकी शेत लावल्याने हा. साईडनं वर जाऊ का? बघू शकतात धरणाचा दरवाजा. ते जाण्याची वाट बघू शकतात. रेंजर झाल्या नको जाऊया त्यासाठी. तर जाऊया आपण पुढे. ओव्हरफ्लो यासाठी का पुढे. तर म्हणजे आपण पोचलो असतो आता ओव्हरफ्लोकडे. पण बघू शकता तुम्ही मस्तपैकी ओव्हरफ्लो नाही हा. काय सांगता सांगा, यंदा पाऊसच कमी आहे. या धरणाचं पण ओव्हरफ्लो नाही होणार. बघू शकतात जवळपास पोचला आता ओव्हरफ्लोपर्यंत. बघू शकता इतक्यात अंतर राहिला. त्यानंतर यासाठी कसं मस्तपैकी वॉटरफॉल हा खाली, पण आता पाणीच नाही, त्यामुळे काय वॉटरफॉलकडे जाण्याचा अर्थ नाही. तर बघू शकतात यंदा पाऊस कमीच आहे, भरपूर कमी आहे. 8 दिवसातनं एकदा लागता बऱ्यापैकी असं, नाहीतर काहीच नाही आहे पाऊस. त्यामुळे अशी सगळीच धरणं अशी कमी कमी असतात. बघू शकतात किती मस्त नजारा असा. ह्या साईडला ना, धरणाच्या या साईडला, त्यासाठी काळामोडी मध्ये यमेहट्टी आणि यासाठी सोनारवाडी अशी गावं असतात लागानच. आणि यासाठी या सगळं असं कुंभरी होऊ शकतात. तर म्हणजे कुंभरी गावातलं हे आपलं लास्ट पॉईंट होतो. तर आपले मस्तपैकी कुंभरी गाव फिरण झालेला. तर आज आपल्यासोबत होते वेदांत साहेब धन्यवाद तुमचं गाव दाखवल्याबद्दल. तर मस्त वाटला गाव, भारी वाटला. फक्त धरण सगळ्यांचीच धरणं तशी झाली आहेत की ओव्हरफ्लो नाही आहे पावसामुळे, पावसच भरपूर कमी आहे. तर मंडळी आता आपण हे व्हिडिओ संपवूया. तर आजच्या ह्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल कुंभरी गावातनं कोण बघत असाल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला, फेसबुकला फॉलो करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.